9 दिवस काही जण उपास करतात किंवा चप्पल न घालता जाणवं, ते काय काय असतं? हो, मगाशी आपण जसा उल्लेख केला तसं आधीच्या काळाप्रमाणे आपण कुठलं स्वतःच्या शरीराला यातना देण्याच्या आपण झोनच्या बाहेर आहोत आता. मग हे आपले मागच्या पिढीकडून आपल्याकडे आलेले संस्कार आहेत हे, की 9 दिवसात तुम्ही काय कराल, देवीपर्यंत कशी पोहोचवाल तुमची भक्ती, की देवी तुमच्या डोक्यात स्मरणात आहे हे कसं लक्षात ठेवाल. मग त्यातला एक म्हणजे की 9 दिवस अनवाणी चालायचं. चाला अनवाणी, एक खडा टोचू द्यात, उन्हाचा चटका लागू द्यात, लक्षात येईल नवरात्र आहे, देवी आहे, उपासना चालू आहे. जे नकारात्मक विचार असतात ना ते दूर होतात आणि लक्ष तुमचं फक्त पायाकडे जातं, भाजणाऱ्या पायांकडे जातं, दगड टोचलेले असतात तिथे जातं. सो 9 दिवस ही उपासना करा. काही जण एकभुक्त राहतात, म्हणजे वेगवेगळे जे प्रकार आहेत उपासनेचे, त्यातला एक उपाय सांगितला, अनवाणी राहा, एकभुक्त राहा. म्हणजे एक दिवसातनं एकदा अन्न प्राशन, दुसऱ्यांदा नाही. खूपच ज्यांची मनशक्ती जास्त आहे, विल पॉवर ज्यांची स्ट्रॉंग आहे, 9 दिवस छान कडकडीत उपास करणारी आपली आधी पिढी होती, आधीची पिढी. आताच्या पिढीतही काही जण आहेत की तो वसा पुढे नेत आहेत. तर त्या पद्धतीने आपण नवरात्रीची उपासना करू शकतो. या मागचा उद्देश हाच आहे की शरीराला थोडा त्रास झाला पाहिजे. शरीराला थोडा त्रास झाला की त्यानंतर आपल्याला ज्या बाकी छोट्या छोट्या गोष्टींचा जो बाऊ करतो आपण, तिथनं आपलं लक्ष विचलित होतं. आणि ज्या इझिली गोष्टी आपल्याला रोज अवेलेबल असतात पण त्याची किंमत ठेवत नाही, त्यांची किंमत कळते. आणि मग लक्षात येतं आपल्याला की अरे ह्याला किती महत्त्व द्यायचं, या त्रासाला, या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, कुठली गोष्ट लेट गो करायची, कुठली गोष्ट धरून ठेवायची, हे आपल्याला कळतं. अष्टमीची मला आठवण आहे, लहानपणी आम्ही जायचो पार्ल्याला असताना. ते घागर फुंकतात आणि मग बरोच सगळे जमलेल्या असतात स्त्रिया आणि काही काहींच्या अंगात वगैरे येतं. तर अष्टमीचं काय महत्त्व आहे? अष्टमीला देवीचा उपवास असतो. आता प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे वेगवेगळ्या चालीरीती परंपरा आहेत. होम केला जातो. चांगला प्रश्न विचारलात, कारण देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आधीही ऐकल्या गोष्टींमध्ये की यज्ञयाग केले जायचे, मग गणेश याग, विष्णू याग. तसं देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अष्टमीचा हा होम केला जातो. होमाच्या मागची बेसिक कन्सेप्ट काय आहे की सगळी सकारात्मकता निर्माण व्हावी. त्या यज्ञामध्ये आपण आहुती अर्पण करतो. आहुती कुठल्या असतात? निसर्गातनंच आलेल्या वस्तू असतात, त्याच वस्तूंची आपण आहुती देतो. म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आणि थोडासा सायंटिफिक भाग घ्यायचा झाला तर जे काही जीव जंतू, रोगराई जी काही आहे आजूबाजूची, ती नष्ट होते, नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक वृत्ती, भावना निर्माण होते. सो अष्टमीचं महत्त्व, अष्टमीला देवीचा उपवास असतो. 9 दिवस आपण छान गोडधोड देवीला खाऊ घालतो आणि देवीचा पण उपवास असतो, मग आपण एक दिवस उपवास करायला हवा. सो अशी त्यामागची आख्यायिका आहे. त्यामुळे ज्यांना 9 दिवस उपवास करणं नाही झेपत त्यांनी तो एक दिवस उपवास करून आणि मग 9 दिवसांचे पारणे, हो आरतीमध्ये दिलेलं आहे की 9 दिवस झाले की आता देवी परत जाणार ना सोडून आपल्याला. मग तो होम झाला, देवीला तुम्ही होम करून प्रसन्न करून घेतलं. आणि मी मगाशी म्हटलं पंचमहाभूतांमधला अग्नी हे एक रूप आहे की अग्नीमध्येही देवताची ऊर्जा आहे. सो त्याला तुम्ही बोलावलं, अग्नीला आवाहन केलं, पूजा केली, देवी प्रसन्न झाली. आता 8 दिवस झाले, तुम्ही खूप केलं देवीसाठी, आता देवीची परत जायची वेळ झालेली आहे. मग 9 दिवसांचे पारणे हो आणि मग दशमीला उत्थापन होऊन देवी आपल्या घरी निघून जाते. आणि मग ते निघताना जसं माहेरवाशिणीला जाताना आपण देतो तसं ते अष्टमीचं ते महत्त्व आहे. पण ते घागरी फुंकतात आणि त्यांच्या अंगात वगैरे येतं. आता हा ज्याच्या त्याच्या मनशक्तीचा भाग आहे. म्हणजे मी असं म्हणेन की इतकी देवावर प्रचंड भक्ती, प्रेम असतं. तुम्हीही कधी अनुभव घेतला असेल की जेव्हा तुम्ही खूप प्रवास करून एखाद्या देवीच्या दर्शनाला जाता, देवी किंवा देव तुम्हाला तो खूप भरून येतं. असं साईबाबांच्या दर्शनाला गेला आहेत किंवा कोल्हापूरला गेला आहेत किंवा जे कुठलं तुमचं इष्टदैवत असेल, आता तुम्ही खूप वेळ नाही थांबू शकत ना, कारण गर्दी असते. तुम्ही ज्या क्षणी येता दुसऱ्या क्षणी ढकललेले असतात इकडनं. एक फार फार तर 2 सेकंद, पण त्या 2 सेकंद तुम्ही देवीला बघता, देवीच्या डोळ्यात बघता आणि तुम्हाला इतकं भरून येतं मनातनं. गणपतीचं विसर्जन करताना, गौरीचं विसर्जन करताना आवंडा येतो गळ्यामध्ये की अरे देव आता विसर्जन होतं. ही काय झाली, आता मनशक्तीच झाली ना माझी, पण ती मी आवंडा गिळते, मी भानावर येते की याच्या देव चालले, पुन्हा पुढच्या वर्षी येते. काही जणांना ती शक्ती सावरता येत नाही स्वतःची
आणि मग ते देवीवरचं प्रेम व्यक्त करायचं आहे, भावना व्यक्त करायच्या, मग ते आउटबर्स्ट, ती शक्ती बाहेर कशी येणार. सो हे त्याच्या शारीरिक शक्तीप्रमाणे मग हे सगळे आपण रूपं बघतो की अंगात येणं असेल. घागरी फुंकणं म्हणजे काय की तो नाद निर्माण होतो, ध्वनी निर्माण होतो, तो ध्वनी देवीपर्यंत पोहोचावा, नादमय ध्वनिमय हे सगळं वातावरण व्हावं. बघा किती छान आपला धर्म आहे की तुम्हाला वेगळं विज्ञान इथे सिद्ध करायची गरजच नाही. आपल्या विज्ञानामध्येच व्हायब्रेशन्स, म्युझिक थेरपी दिलेली आहे, साऊंड थेरपी दिलेली आहे, ती आपल्या धर्मामध्ये आधीच दिले. घंटारव करा, घंटा वाजवा, घंटा किंकणं, दिवा लावा, म्हणजे ऊर्जा उत्पन्न करा. सो अशा पद्धतीने छान ते बरोबर आहे. घागरी फुंकताना ते असे रिदममध्ये नाचतात आणि त्याचबरोबर ब्रीदिंग एक्सरसाइज होतो. पण अंगात येणं म्हणजे आम्ही त्याला डॉक्टर लोक हिस्टेरिया म्हणतो. पण आता ते तुम्ही त्याचं शक्तीचं वगैरे काहीतरी एक्सप्लेनेशन दिलंय. हा भावनेचा भाग आहे आणि मतमतांतर आहेत. आता वैद्यकीय जे काही याच्यामधले थॉट प्रोसेसेस आहेत, तुमचे जे विचार आहेत ते अतिशय योग्य आहेत, पण सगळ्यांनाच ते नाही पटणार, सगळ्यांनाच ते नाही कळणार. आणि फक्त या गोष्टीमुळे कोणाचा देवावरचा विश्वास कमी होऊ नये. आणि प्रत्येक वयातले लोक आहेत, मग त्याच प्रत्येकाला समजेल, उमजेल अशा पद्धतीने आपण हे कन्वे असंच करू शकतो की ती शक्ती ते त्या पद्धतीने. आणि मला असं वाटतं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातही तेच सांगितलं जातं की मनाने कमकुवत कुठेतरी झालेली असते व्यक्ती, मनाने अशक्त झालेली आहे, ती ऊर्जा सांभाळली जात नाही. बरोबर. आणि मग त्या मेडिकेशनमध्येही आपण मन शांत करणारीच औषधं देतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.